विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे आर्थिक क्षेत्राचा पुणे ग्रोथ हब हा प्रारूप आर्थिक बृहत आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्या दृष्टीनं सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात यावी. यामध्ये सर्व संबंधित घटक आणि नागरिकांकडून उपलब्ध बाबींची माहिती जमा करणं तसंच सूचना घेण्याच्या दृष्टीनं सर्वेक्षण नमुना तयार करावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. ते काल विधान भवनात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. पुणे परिसरातील उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील आव्हानं यांची माहिती जमा करून सर्वंकष आराखडा तयार करणं आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त म्हणाले. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संकल्प प्रतिष्ठानच्या सावली संस्थेतील 26 मुलांनी सहभाग घेतला. या सहलीत त्यांनी दिल्लीतल्या विविध महत्वाच्या वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट मिळाल्यानं ही मुलं आनंदली. आनंदमठ या कादंबरीचा विषय हा राष्ट्रप्रेमाच्या उद्गाराचा असून भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे आनंदमठ या चित्रपटाचं सूत्र आहे असं मत चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी व्यक्त केलं. वंदे मातरम जयंती दिनाच्या निमित्तानं आनंदमठ या चित्रपटावर आयोजित चर्चात्मक कार्यक्रमात त्या काल पुण्यात बोलत होत्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे स्मृती संकल्प सभा येत्या रविवारी पुण्यात होणार आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारानं पुण्यात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात काल भारोत्तोलन स्पर्धा पार पडल्या. युवा आणि कनिष्ठ गटातील मुलं मुली यात सहभागी झाले होते. जागतिक ज्युनियर भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती हर्षदा गरुड यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून